नमस्कार, मी डॉक्टर संजीव विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद। UGC HRDC डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद। माझा रोल क्रमांक 29। आज ऑनलाईन रिफ्रेशर कोर्समध्ये सेमिनार टॉपिक म्हणून मी मूलभूत हक्क या विषयावर बोलणार आहे। मूलभूत हक्क हे व्यक्ती विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मूलभूत हक्काशिवाय व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही। इतकंच नव्हे, समाज, देश व जागतिक पातळीवर सर्वच घटकांना आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मूलभूत हक्काची नितांत गरज आहे। पंडित नेहरूंच्या मते कोणत्याही देशाचा दर्जा तो देश आपल्या नागरिकांना किती मूलभूत अधिकार प्रदान करतो यावर अवलंबून असतो, असे मत होते। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूलभूत अधिकारासंदर्भात असे म्हटले आहे की आपल्याला या देशात अशा समाजाची निर्मिती करायची आहे की ज्यामध्ये राजकीय, सामाजिक व आर्थिक अशा मानवीय जीवनाच्या सर्व क्षेत्रात एक व्यक्ती एक मूल्य प्रस्थापित करता येईल आणि समतेचे तत्व प्रस्थापित होईल। मानवी हक्काचा जाहीरनामा हा आपल्या विचाराचा एक अविभाज्य भाग बनला आहे। त्या जाहीरनाम्यातील तत्वे आपली दृष्टिकोनात अजून शाश्वत बनली आहे। थोडक्यात सांगायचं तात्पर्य असे की व्यक्ती विकासासाठी, देश विकासासाठी व समाजाची निर्मितीसाठी, नवनिर्मितीसाठी मूलभूत हक्काची नितांत गरज असते। जर मूलभूत हक्काच्या संदर्भात आपण विचार केल्यास आपल्याला असं दिसून येते की मूलभूत हक्क ही जी काही कल्पना आहे, संकल्पना आहे, ही मानवी हक्काची संकल्पना, नैसर्गिक कायदा या संकल्पनेचा अपत्य दिसून येते आपल्याला। मानवी हक्काची कल्पना सर्वप्रथम युरोप खंडात 19व्या शतकात उदयास आली। सेंट थॉमस अक्वाइनस या ग्रीक तत्ववेत्याने मानवी हक्काचं संदर्भात मांडणी केली, त्यामुळे त्यांना मानवी हक्काचा जनक म्हटले जाते। मानवी हक्क हे सर्वप्रथम इंग्लंडमध्ये प्रस्थापित झालेले दिसून येतात। इंग्लंडमध्ये 1215 साली मॅग्ना चार्टा करार करण्यात आला आणि त्याद्वारे नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान झाले असं आपल्याला सांगता येईल। मूलभूत हक्क हे मुख्यतः त्या देशाच्या राज्यघटनेमध्ये प्रस्थापित किंवा तरतूद केलेली असतात किंवा मांडण्यात आलेली असतात असं आपल्याला म्हणता येईल। मूलभूत अधिकार देशातील सर्व नागरिकांचा संपूर्ण शारीरिक, मानसिक, नैतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व आध्यात्मिक विकास सुनिश्चित करतात। त्यामुळे या मूलभूत अधिकारांना किंवा मानवी हक्कांना अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असल्याचं आपल्याला दिसून येते। मानवी हक्कामुळे किंवा मूलभूत हक्कामुळे नागरिकांना आपले जीवन जगण्यायोग्य बनवता येते। इतकंच नव्हे तर देशातील अल्पसंख्याकांमध्ये मूलभूत अधिकारामुळे किंवा मानवी हक्कामुळे एक सुरक्षेची भावना निर्माण होते।
देशामध्ये राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी मूलभूत अधिकार किंवा मानवी हक्क एक आदर्श प्रस्थापित करतात. मूलभूत अधिकार हे एकाधिकारशाही व जुलमी सत्ता निर्माण होण्यास प्रतिबंध घालतात. इतकेच नव्हे तर देशात कायद्याचे शासन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून होतोय असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय संविधानामध्ये हे जे काही मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत हक्क आहेत, हे राज्यघटनेचा अविभाज्य भाग बनलेला आहे. मूलभूत अधिकार साधारण कायद्याद्वारे बदलता येतात किंवा रद्द करता येत नाही. मूलभूत अधिकार राज्यघटनेचा एक सर्वात विस्तृत भाग आहे. भारतीय राज्यघटनेतील काही अधिकार हे केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे, तर काही अधिकार हे परकीय नागरिकांना सुद्धा उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसून येतात. मूलभूत अधिकार किंवा मानवी हक्क हे नकारात्मक व सकारात्मक अशा दोन्ही प्रकारचे दिसून येतात. नकारात्मक हक्क हे राजसंस्थेला काही कृती करण्यास प्रतिबंध करतात, तर सकारात्मक हक्क हे जनतेला काही हक्क मिळवून देतात, की जसे स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क. तसेच हे अधिकार गुणात्मक स्वरूपाचे सुद्धा आहे. उदाहरणार्थ वैयक्तिक स्वातंत्र्य व सामाजिक नियंत्रण यामध्ये संतुलन निर्माण करतात. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजेच या मूलभूत अधिकाराचं हनन झालं किंवा एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर आक्रमण झालं किंवा या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडून ते परत मिळवता येतात. हे सर्व जे काही मूलभूत अधिकार आहेत, हे मूलभूत अधिकार व्यक्तीला आपले जीवन समृद्ध, जगण्यायोग्य बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. आणि म्हणून या मूलभूत अधिकाराचं मानवीय जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून बहुसंख्य देशांनी आपल्या राज्यघटनेमध्ये त्या देशातील नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान केलेले आपल्याला दिसून येतात. मूलभूत अधिकारासंदर्भात एक जागतिक चळवळीचा विचार जर आपण केला तर मी अगोदरच सांगितलंय की इसवी सन 1215 साली जो मॅग्ना चार्टा करार झाला राजा आणि जनता इंग्लंडमध्ये, या इंग्लंडमधील जनतेला या कराराच्या माध्यमातून मूलभूत अधिकार प्राप्त झाले. तर आपण इसवी सन 1628चा पिटिशन ऑफ राईट्स कायदा बघितला तर या कायद्याने सुद्धा ब्रिटनमधील नागरिकांना काही मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेले दिसून येतात. याचबरोबर इंग्लंडमधील 1689चे बिल ऑफ राईट्स या कायद्याने ब्रिटनमधील राज्याची सत्ता ही मर्यादित केलेली दिसून येते. याचबरोबर इसवी सन 1791 साली अमेरिकन जनतेला मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेले दिसून येतात. तसेच इसवी सन 1789 साली फ्रेंच राज्यक्रांतीने तेथील जनतेला स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या घोषणेचा उद्घोष केला आणि तेव्हापासून फ्रेंचमधील नागरिकांना मूलभूत हक्क प्राप्त झाले असं आपल्याला म्हणता येईल. तर इसवी सन 1917 साली रशियन साम्यवादी क्रांती घडून आली आणि तेथील नागरिकांना सुद्धा तशा प्रकारचे मानवी हक्क प्राप्त झाले. परंतु एक जागतिक स्तरावर समान पातळीवर नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त व्हावेत या दृष्टिकोनातून 10 डिसेंबर
1948 साली संयुक्त राष्ट्रसंघाने मानव अधिकार व उद्देशांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि या जाहीरनाम्यानुसार जगातील बहुसंख्य देशांना हा जाहीरनाम्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक केलं. आणि आपण बघतोय की या जाहीरनाम्यानंतर बहुसंख्य देशांनी, नव स्वातंत्र्य मिळालेल्या देशांनी आपल्या राज्यघटनेमध्ये या मूलभूत अधिकाराचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. भारताच्या संदर्भात बोलायचे झाले तर आपल्याला दिसून येते की भारतामध्ये मानवी हक्काच्या संदर्भाने किंवा मूलभूत अधिकाराच्या संदर्भाने ही मोठी लढाई सुरू होती. आणि या संदर्भाने आपल्याला दिसून येईल की सर्वात प्रथम जे प्रयत्न आपल्याला झालेले दिसून येतात मूलभूत अधिकाराच्या संदर्भानं, ते म्हणजे 1895 साली लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांकडे मूलभूत अधिकाराची मागणी केलेली दिसून येते. इतकंच नव्हे तर 1818 साली मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात मूलभूत अधिकाराचा समावेश राज्यघटनेत करून त्यांना न्यायालयीन संरक्षण देण्यात यावे असा ठराव पास करून ब्रिटिशांकडे त्या पद्धतीने मागणी केलेली आपल्याला दिसून येते. याचबरोबर ॲनी बेझंट यांनी एक योजना तयार करून मूलभूत अधिकाराची तरतूद केली होती. ही योजना आयर्लंडच्या 1921च्या राज्यघटनेतील तरतुदीवर आधारित होती असं म्हणता येईल आपल्याला. इतकंच नव्हे तर 1927 साली सायमन कमिशनने भारतीयांना देण्यात येणारे मूलभूत अधिकार नाकारले होते. त्याचा परिणाम आपल्याला पुढे दिसून येते की 1928 नेहरू रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आणि या नेहरू रिपोर्टमध्ये नागरिकांना मूलभूत अधिकार मिळावे अशा प्रकारची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर 1930 साली पहिल्या गोलमेज परिषदेत भारतीयांना देण्यात येणारे मूलभूत अधिकार नाकारले होते आणि म्हणून मग त्यानंतर 1931 काँग्रेसने कराची अधिवेशनात मूलभूत अधिकाराची परत एकदा नव्याने मागणी केली. आणि इतकंच नव्हे तर पंडित नेहरू यांनी मूलभूत अधिकाराचे एक नवीन प्रारूप तयार करून ते सादर केले होते. त्याचबरोबर 1935च्या कायद्यात मूलभूत अधिकाराचा समावेश करावा अशी मागणी सुद्धा भारतीय प्रतिनिधींनी केलेली आपल्याला दिसून येते, पण ती सुद्धा आपल्याला फेटाळली असं आपल्याला म्हणता येईल. 1945 साली सप्रू समिती स्थापन झाली होती. या सप्रू समितीने मूलभूत अधिकाराचा पुनरुच्चार करावा अशा प्रकारची शिफारस केलेली दिसून येते. आणि 1946 साली संविधान सभेच्या परामर्श समितीने आचार्य JB कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती स्थापन केली. या समितीने मूलभूत अधिकारासंबंधीचा आपला अहवाल 23 एप्रिल 1947 रोजी सादर केला. यामध्ये मूलभूत अधिकाराचे आपल्याला शिफारशी दिसून येतात. 22 जानेवारी 1947 रोजी पंडित नेहरू यांनी मांडलेल्या ठरावात मूलभूत हक्काची स्पष्ट मागणी केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याचाच परिणाम आपल्याला पुढे दिसून येते की 16 एप्रिल 1947 भारतीय नागरिकांना 2 प्रकारचे अधिकार देण्यात येतील असे स्पष्ट केले. त्यामध्ये एक न्यायालयीन संरक्षण असणारे अधिकार आणि 2 न्यायालयाच्या कक्षेत न बसणारे नैतिक अधिकार आहे असं आपल्याला मूलभूत अधिकाराची संदर्भात दिसून येते. परंतु भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 सुरू झाली. या राज्यघटनेमध्ये आपल्याला सुरुवातीला 7 प्रकारचे मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेले होते. या 7 प्रकारच्या मूलभूत अधिकारामध्ये एक समानतेचा हक्क, दुसरा स्वातंत्र्याचा हक्क, तिसरा शोषणाविरुद्धचा हक्क, चौथा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, 5वा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, 6वा संपत्तीचा हक्क आणि 7वा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. असे 7 अधिकार हे भारतीय राज्यघटनेच्या मूल राज्यघटनेमध्ये दिसून येतात. भारतीय राज्यघटनेचा भाग 3 मधील कलम 12 ते 35 हे मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. भारतीय राज्यघटनेचा भाग 3 हा भारताचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखला जातोय. 1971 साली
24व्या घटना दुरुस्तीने संसदेला मूलभूत अधिकारात बदल करण्याचा अधिकार प्राप्त झालेला दिसून येतो. इतकंच नव्हे तर 1978 साली 74व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेतील कलम 31 मधील संपत्तीचा अधिकार जो मूलभूत अधिकार होता तो मूलभूत अधिकाराच्या कक्षेतून काढून घेण्यात आला किंवा वगळण्यात आला आणि राज्यघटनेतील भाग 12 मधील प्रकरण 4 मध्ये कलम 300A मध्ये तो समाविष्ट करण्यात आला. आज रोजी सध्या स्थितीत भारतीय राज्यघटनेमध्ये 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आपल्याला प्रदान करण्यात आलेले आहेत. ते 6 मूलभूत अधिकार म्हणजे पहिला समानतेचा हक्क कलम 14 ते 18, दुसरा स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22, तिसरा शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24, चौथा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28, पाचवा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30 आणि कलम 6वा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32 ते 35. हे 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आपल्याला दिसून येतात. यामध्ये पहिला समानतेचा हक्क कलम 14 ते 18. या 14 ते 18 कलमामध्ये आपल्याला प्रत्येक कलमामध्ये एक वेगवेगळे हक्क दिसून येतात. कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता, कलम 15 मध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव भारतीय नागरिकांना केला जाणार नाही. वर्ण, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून कोणत्याही व्यक्तीसोबत भेदाभेद केला जाणार नाही किंवा भेदभाव केला जाणार नाही अशा प्रकारची तरतूद भारतीय संविधानामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. कलम 16 मध्ये सर्वांना समान प्रकारची संधी देण्यात आलेली आहे. कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. हा एक प्रकारचा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. तसेच कलम 18 मध्ये शासनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची पदवी स्वीकारता येणार नाही अशा प्रकारची तरतूद भारतीय संविधानामध्ये केलेली दिसून येते. याचबरोबर स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 मध्ये आपल्याला 6 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. कलम 19 नुसार 6 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. त्यामध्ये जाहीर सभा घेण्याचे स्वातंत्र्य, 2 जाहीरपणे भाषण करण्याचे स्वातंत्र्य, संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारतात सर्वत्र संचार करण्याचे स्वातंत्र्य, भारतात कुठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य, तसेच कोणताही धंदा, व्यवसाय व व्यापार करण्याचे स्वातंत्र्य हे आपल्याला देण्यात आलेले आहे. कलम 22 नुसार कलम 20 नुसार शिक्षेस पात्र व दोष सिद्धीबाबत संरक्षण देण्यात आलेले आहे. कलम 21 मध्ये जीवितांचे व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात आलेले आहे. कलम 21A नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. व कलम 22 मध्ये कोणत्याही कारणाशिवाय अटक करता येणार नाही अशा प्रकारची तरतूद आपल्याला भारतीय संविधानामध्ये केलेली दिसून येते. याचबरोबर तिसरा शोषणाविरुद्धचा हक्क कलम 22 ते 24 मध्ये आपल्याला तरतूद केलेली दिसून येते. कलम 23 नुसार वेठबिगारी, गुलामगिरी व शरीर खरेदी विक्री या संदर्भी तरतूद करण्यात आलेली आहे. इतकंच नव्हे तर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा तयार करून कोणताही व्यक्ती, संस्था किंवा कोणीही वेठबिगारी, गुलामगिरी व शरीर खरेदी विक्री करू शकणार नाही अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. जर तशी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार शिक्षाची तरतूद केलेली आहे. कलम 24 नुसार 14 वर्षाखालील मुलांना कारखाना व इतर धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास बंदी घालण्यात आलेली अशा प्रकारची तरतूद सुद्धा आपल्याला दिसून येते. 4 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 मध्ये देण्यात आलेला आहे. यामध्ये कलम 25 नुसार प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचा आचार विचार करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. कलम 26 नुसार धार्मिक संस्था चालवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. इतकंच नव्हे तर कलम 27 नुसार धर्माच्या प्रचारासाठी सक्तीने पैसा गोळा करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. आणि कलम 28 नुसार शिक्षण संस्थांमधून धार्मिक शिक्षण देण्यास सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे आपल्याला दिसून येते. याबरोबर 5वा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30 मध्ये तरतूद केलेली दिसून येते. कलम 29 नुसार भाषा, लिपी
व संस्कृती जतन करण्याचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलेला आहे. तसेच कलम 30 नुसार प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शैक्षणिक संस्था चालवण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि 6वा महत्त्वाचा अधिकार म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. कलम 32 ते 35 मध्ये त्याची तरतूद आपल्याला दिसून येते. जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर आक्रमण झाले, हनन झाले, तर या घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकाराच्या माध्यमातून त्या व्यक्तीला न्यायालयाकडे दाद मागता येते. आणि त्यामुळेच न्यायालयाकडे दाद मागून आपले जे काही अधिकार हिरावलेले आहेत किंवा हनन झालेलं आहे, आपल्या अधिकारावर आक्रमण झालेले आहे, ते सर्व अधिकार आपल्याला न्यायालयाकडे जाऊन परत ते अधिकार मिळवता येतात. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा किंवा हृदय म्हटलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. कलम 32 नुसार न्यायालय व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी विविध प्रकारचे आदेश देते. त्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर अटक झाल्यास तो व्यक्ती आपल्या सुटकेसाठी बंदी प्रत्यक्षीकरण या रीटचा वापर करू शकते. तसेच परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकारपुच्छ इत्यादी रीट न्यायालय काढते आणि व्यक्तीला मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी कार्य करते. कलम 33 नुसार मार्शल लॉ, सशस्त्र दले व मूलभूत हक्क या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. कलम 34 नुसार ज्या ठिकाणी कोर्ट मार्शल लावण्यात आला असेल तेथील सैन्य दलातील अधिकाऱ्यांना मौलिक अधिकारापासून संरक्षण दिले आहे असं आपल्याला दिसून येते. आणि कलम 35 नुसार मूलभूत अधिकारांना परिणामकारकता देण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार हा केवळ संसदेला राहील अशा प्रकारची तरतूद आपल्याला भारतीय संविधानामध्ये केलेली दिसून येते. भारतीय संविधानामध्ये सध्या अस्तित्वात असलेले मूलभूत अधिकार हे देशातील सर्व संस्थांना बंधनकारक आहेत. कलम 359 नुसार आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारावर मर्यादा घालता येते. इतकंच नव्हे तर भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे या मूलभूत अधिकाराच्या संदर्भात भारतीय नागरिक व परकीय नागरिक असा फरक केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे भारतीय संविधानामध्ये जे काही मूलभूत अधिकार आहे ते सर्वच मूलभूत अधिकार हे सर्वच नागरिकांना समान पातळीवर आहेत असं नव्हे, तर त्यामध्ये काही अधिकार हे सर्वच अधिकार भारतीय नागरिकांना लागू आहेत, परंतु त्यातील काही अधिकार हे परकीय नागरिकांना लागू होत नाही आणि परकीय नागरिकांच्या संदर्भात काही वेगळे अधिकार आहेत. जर उदाहरण बघितलं आपण तर आपल्याला कलम 14, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 या कलमामधील जे काही मूलभूत अधिकार आहेत हे परकीय नागरिकांना सुद्धा उपलब्ध आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून हे जे काही भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार विस्तृतपणे मांडण्यात आलेले हे सर्व मूलभूत अधिकार व्यक्ती विकासासाठी, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून व्यक्तीचं जीवन जगण्यायोग्य बनते. इतकंच नव्हे तर देशामध्ये एक आदर्श लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी हे मूलभूत अधिकार नितांत उपयोगी ठरतात असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून मग आपल्याला नाना पालखीवाले यांचं मत या ठिकाणी विचारात घेता येईल. घटनेच्या शिल्पकारांनी मूलभूत अधिकाराचे महत्त्व ओळखून या आधारे संगमरवरी शिल्प उभारले होते, परंतु 42व्या घटना दुरुस्तीने संगमरवरी शिल्पाचे रूपांतर तांबड्या विटाच्या शिल्पामध्ये झाले असं त्यांचं मत आहे. म्हणजे एकंदरीत आपण या भारतीय संविधानामध्ये जे काही मानवी हक्क किंवा मूलभूत अधिकाराची तरतूद केलेली आहे हे मूलभूत अधिकार
व्यक्तीला आपले संपूर्ण जीवन इतकंच नव्हे तर शारीरिक, मानसिक, नैतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व आध्यात्मिक विकास घडवून आणण्यासाठी हे सर्व मूलभूत अधिकारची नितांत गरज आहे. या अधिकाराशिवाय, या हक्काशिवाय व्यक्ती आपला सर्वांगीण विकास साध्य करू शकत नाही. आणि म्हणून मग हे सर्व मूलभूत अधिकार हे आपल्याला भारतीय संविधानामध्ये तरतूद करून नागरिकांना बहाल केलेले आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि आज रोजी आपण बघतोय की या मूलभूत अधिकाराच्या बळावरच आज प्रत्येक व्यक्ती आपला विकास साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे असं म्हणता येईल. धन्यवाद.